नमस्कार मंडळी, चारची कॉफी स्मिता बरोबर या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. या पॉडकास्टमुळे मला खूप शिकायला मिळतं आहे. मी हळूहळू ग्लो व्हायला लागली आहे आणि त्यामुळे आपली फॅमिली जी आहे ना तीही हळूहळू ग्रो आणि ग्लो होती आहे. तुम्हाला आमच्या या छोट्याशा फॅमिलीचा जर भाग व्हायचं असेल ना तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनचं बटनही हिट करावं लागेल. आपल्याबरोबर जे डॉक्टर असणार आहेत ते पुढचे काही एपिसोड आपल्याला हेअर रिलेटेड जर काही समस्या असतील ना तर त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. फ्युजन एस्थेटिक क्लिनिकचे ते डिरेक्टर आहेत. ठाण्यामध्ये आणि बँड्रामध्ये त्यांचं क्लिनिक आहे. MBBS आणि हेअर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. गेली 9 वर्ष त्यांचा यामध्ये खूप जास्त अनुभव आहे. फेलोशिप इन एस्थेटिक मेडिसिन्स अँड डिप्लोमा इन न्यूट्रिशन अँड डाएट. पण या व्यतिरिक्त त्यांची जर ओळख करून द्यायची झाली तर ते सेलिब्रिटी डॉक्टर आहेत. तर आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रणील मोरे. तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि थँक्यू सो मच, तुम्ही माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी इथे आलेला आहात. मला ना फ्रिक्वेंटली विचारला जातो प्रश्न माझ्या चॅनलवर, ते म्हणजे आम्ही शॅम्पू कुठला वापरायचा. आणि खरं सांगायला गेलं तर ह्याचं उत्तर देण्यासाठी मी तेवढी केपेबल नाही आहे. मग मला असं वाटतं की त्यासाठी बऱ्याचदा मी असं माझ्या सबस्क्रायबर्सला सांगत असते की आपण एक ठराविक गोष्टीपर्यंत फॉलो केलं पाहिजेत गोष्टी, की इथे वाचतोय आपण किंवा माझ्या चॅनलवरून तुम्ही शिकताय, आणखीन कुठून शिकताय. पण काही वेळेला आपल्याला एक्सपर्ट्सची गरज असते, त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून माझा हट्ट होता की तुम्ही चॅनलमध्ये यावं आणि तुम्ही आमच्याशी गप्पा माराव्यात. सगळ्यात पहिला प्रश्न आहे तुम्हाला, ते म्हणजे शॅम्पू कुठला वापरायचा. शॅम्पू कुठला वापरावा यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं हे बघायचं आहे की कुठल्या टाईपचे आपले हेअर्स आहेत. काय आपले हेअर्स कर्ली आहेत, काय आपले केस ऑइली आहेत, ड्राय आहेत, डॅन्ड्रफ आहे का स्ट्रेट आहेत. ह्यावरून डिसाईड होतं की आपल्या कुठल्या प्रकारचा शॅम्पू वापरला पाहिजे. अनेक प्रकारचे शॅम्पू आहेत मार्केटमध्ये, मोठ्या नावांसकट आहेत, जसे इन्ग्रेडियंट्सची नावं पण खूप मोठी आहेत. सो आपल्याला सिलेक्ट करताना नॅचरल, ऑर्गॅनिक किंवा प्लांट बेस्ड हा शॅम्पू आपल्याला सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, इन्ग्रेडियंट्स चेक करत असताना आपल्याला हे बघायचं आहे की ह्या गोष्टी नसल्या पाहिजेत. जसं की आपल्याला 2 गोष्टी नेहमी माहिती आहेत, पॅराबेन फ्री किंवा सल्फेट फ्री. येस, तो सल्फेट, पॅराबिन, फॉर्मलडिहाइड, हेक्झाक्लोरोफेन आणि फायलाइट्स. हे ॲक्च्युली माहिती नसतं कोणाला. म्हणूनच मी सांगतो की कोणता शॅम्पू वापरावा, बरोबर आपल्या ह्या इन्फॉर्मेशनसुद्धा माहिती असल्या पाहिजे. सो ह्या जे आता स्क्रीनवर दिसत आहेत त्या त्या अवॉइड करायच्या. म्हणजे जे आपल्याला शॅम्पू बॉटल असते त्याच्या मागे सगळं लिहिलेलं असतं, तर त्याच्यामध्ये आपण ते वाचायचं आणि या गोष्टी नाही आहेत ना या चेक करायच्या आणि मग शॅम्पू निवडायचा. बरं, शॅम्पू वापरल्यानंतर मग प्रश्न येतो कंडिशनर वापरायचा. तर कंडिशनर हे वापरणं गरजेचं असतं का प्रत्येकाने? शॅम्पू वापरताना कसा वापरावा, किती क्वांटिटीत घ्यावा आणि तो कशा पद्धतीनं लावावा, किंवा कंडिशनरसुद्धा कसं लावावं, किती क्वांटिटीमध्ये घ्यावं, काय तुम्ही सांगाल? सो कंडिशनर हे डिपेंड करतं की कंडिशनर डिपेंड करतं की तुमचा हेअर टाईप कसा आहे. जर का तुमचे फ्रीझी किंवा रफ केस असतील तर मी रिकमेंड करेन की आठवड्यातून 1 ते 2 वेळा लावा. तेही रूट्सवर नाही, तुमच्या हेअर लेंथ्सवर, हेअर शाफ्टवर लागला पाहिजे. कंडिशनरचं मेन काम काय आहे की तुमचं रफनेस कमी करतं आणि थोडीशी शाईन आणतं. ही सर्वात पहिले खूपशे मेल्स आणि फिमेल्स दोन्ही सर्वात मोठी गोष्ट ही निग्लेक्ट करतात. कधी डायरेक्ट शॅम्पू लावतात. सर्वात पहिले तुमचे हेअर्स लूक वॉर्म वॉटरनी किंवा वॉर्म वॉटरनी ओले केले पाहिजेत. कंप्लीट ओले झाल्यानंतरच शॅम्पू लावला पाहिजे. काही लोक आधीच शॅम्पू लावतात, विच इज अ रॉंग स्टेप. सो थोडा शॅम्पू घ्या, पहिले तुमच्या रूट्सना जेंटली मसाज करा, स्क्रब करू नये, जेंटली मसाज करा. थोडा अजून शॅम्पू त्याच्यानंतर घ्यायचा आहे आणि लेंथला, फिमेल्सला खास करून त्यांच्या लेंथला जनरली शॅम्पू लावायचा आहे. ओके. ह्या प्रकारे केलं 2 ते 3 मिनटं ही प्रोसेस करून नंतर आपल्याला वॉश करायचं आहे. बरं. म्हणजे आधी आपण केस छानपैकी वॉर्म वॉटरनी वेट करून घेतले. त्याच्यानंतर शॅम्पू जो आहे तो डायल्यूट करायचा पाण्यामध्ये, आणि कारण बऱ्याचदा तो डिरेक्टली स्कॅल्पला लावल्यानंतर तो हार्शनेस होतो. परत दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या स्कॅल्पवरती आपल्या नेकेड आयजनी दिसत नाही, पण भरपूरशी डर्ट असते, डॅन्ड्रफ असतं किंवा ऑइली स्किन असते. तेही आपण रूट्सवरती थोडासा जेंटल मसाज केल्याने प्रॉपर क्लीन होतं. तर कधी तेही न क्लीन झाल्यामुळे डॅन्ड्रफ अजून वाढू शकतो.
अच्छा, म्हणजे खरं तर शॅम्पू आपण वापरण्याचं मेन कारण असतं की क्लीन होण्यासाठी. पण मग कंडिशनर तुम्ही म्हणताय की रफनेस जो असेल तर ते कमी करण्यास, सॉफ्ट होण्यासाठी. पण ज्यांचे जनरली सॉफ्ट असतात हेअर तर त्यांनी कंडिशनर. वन्स ऑर ट्वाईस, मी त्याच्यापेक्षा जास्त रिकमेंड करत नाही. वीकमध्ये. बरं. कंडिशनरची क्वांटिटीपेक्षा त्याची क्वालिटी सर्वात मेन आहे, की थिक आपल्याला कंडिशनर असला पाहिजे. फार वेळा काय होतं की काही कंडिशनर खूप थिन असतात, आपल्याला थिक कंडिशनर निवडायचं आहे. अच्छा, जो थिक असतो तो सगळ्यात उत्तम केसांसाठी. बरं. बऱ्याचदा आपण ना ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघतो की हेअरफॉल शॅम्पू किंवा मग आम्ही कुठल्याही सलॉनमध्ये गेलो की आम्हाला सर्रास सजेस्ट करतात, अच्छा हेअरफॉल आहे मग हा शॅम्पू वापरा. किंवा कुठेतरी आम्ही बघतो की अरे हेअरफॉलचा शॅम्पू आहे आणि खरंच फरक पडतो. शॅम्पू हा आपला स्काल्प क्लीन करण्यासाठी आहे. शॅम्पूमुळे ना केस गळतात ना केस उगवतात. ही कन्सेप्टच रॉंग आहे. आपण एकदम सिम्पल मी सांगायचं झालं तर हेअरचे जे रूट्स असतात ते 3 ते 4 मिलीमीटर स्किनच्या खाली डेप्थमध्ये असतात. शॅम्पू हा कुठे मदत करतो तर स्किनपासून बाहेर येणारा हेअरचा पार्ट, ज्याला आपण हेअर शाफ्ट बोलतो, हा त्याला मदत करतो. सो शॅम्पू हा हेअर शाफ्टसाठी आहे ना की रूट्ससाठी. जर का तुम्हाला त्यांच्यावरती काही करायचं असेल, रूट्सवरती काही करायचं असेल तर तुम्हाला इंटरनली काही करावं लागेल. जसं PRP झालं, मेडिकेशन झालं, न्यूट्रिशन झालं, तेव्हा जाऊन त्याच्यावर इफेक्ट पडणार आणि हेअर ग्रोथ होणार. आजकाल खूप लवकर पांढरे होतात, म्हणजे प्रीमॅच्युअर ग्रे हेअर जे असतं तर ते तसं होतं. येस, यासाठीच आम्ही नेहमी सजेशनमध्ये सांगत असतो की इन्ग्रेडियंट्स वाचा. मिलानिन नावाचं एक सबस्टन्स असतं, ते डिसाईड करतं आपल्या हेअर्सचा आणि स्किनचा कलर. खूप हार्श, खूप हार्मफुल, खूप वर्षांसाठी असे प्रोडक्ट्स, शॅम्पू वापरल्यामुळे हा इफेक्ट पडतो आणि मिलॅनिन त्या बॉडीमधून हळूहळू कमी व्हायला लागतं आणि कमी झाल्यावरती इव्हेंच्युअली ते व्हाईट किंवा ग्रे होतात. त्यामुळे आपण बऱ्याच बघतो, इवन माझे पण केस खूप लवकर पांढरे झाले आणि चॅनलवर इतक्या गोष्टी विचारतात की आता केस परत पांढरे झालेले जे आहे ते काळे करण्यासाठी काय करायचं. अर्थात आपण ते कलर वगैरे करतो, पण त्यांचं असं म्हणणं असतं की हे परत काळे होऊ शकतील का, तर इज इट पॉसिबल? फार सारे कॉजेस आहेत त्याच्यामध्ये आणि फार साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत, पण कम्प्लिटली होणं अशक्य आहे. सो आपण त्याबद्दल बोलूच पुढे की कसं ते होईल, काय कारणं आहेत आणि कुठल्या कुठल्या कंडिशनमध्ये ते होऊ शकतं. हो, मला असं वाटतं की हा खूप मोठा विषय आहे. आपण बोललो सुद्धा होतो याच्यावर, तर डिटेलमध्ये आपण बोलूच या. पण जे आपले नॅचरल इन्ग्रेडियंट्स असतात की कांदा झालं, लसूण झालं किंवा मग आलं झालं, हे आपल्या स्कॅल्पला लावल्यानंतर केस गळायचं थांबणं किंवा मग केसांची छान ग्रोथ होणं खूप ठिकाणी वाचलंय सुद्धा. आणि म्हणून आपण ते अनियनवाला शॅम्पू, कुठलं कंडिशनर, भृंगराज याचं तेल किंवा सिरम्स ह्याचे जे असतात, म्हणजे मी सुद्धा बऱ्याचदा ते वापरलेले. पण याने खरंच फरक पडतो का? मी ह्याला स्काल्प इरिटंट म्हणून बोलतो, म्हणजे केसांना चीड देणारे पदार्थ. काही प्रमाणात आपण टेक्निकली बघितलं तर हो, केसांमध्ये फरक पडतो, हेअर ग्रोथमध्येही फायदा होतो. पण खूप जास्ती प्रमाणात हेअरफॉल थांबवेल किंवा हा बाल्डनेस रिव्हर्स करेल असं कुठलं अपेक्षित ठेवू नये. अच्छा, म्हणजे हे लिमिटेड थोड्या काही गोष्टींसाठी होऊ शकतं. खूप केस गळत असतील सपोज, तर त्याचा तितका फायदा होत नाही. मी पुन्हा तेच सांगेन की हे तुम्ही बाहेरून लावायचं बोलता आहे आणि मी आतून छान करण्याचं बोलतोय. हा, कारण तुम्ही मगाशी सांगताना सांगितलं की आपले रूट्स जे असतात ते Yes, खूप आत आहेत आणि हे आपण बाहेरून स्किनवर लावतोय आणि हेअरच्या लेंथवर लावतोय. बरोबर, तर त्याच्यामुळे त्याचा तितका फरक पडेलच असं नाही. हे इन्ग्रेडियंट्स तर ओके आहेत, म्हणजे हे हार्मलेस आहेत, तर अशा पद्धतीचे शॅम्पू वापरलेले चांगले का? किंवा तुम्ही वापरू शकता, पण त्याच्यातून आपला प्रॉब्लेम नेहमी हाच असतो की अपेक्षा जास्ती असतात, म्हणून मी सांगितलं की जास्ती अपेक्षा ठेवू नका. अच्छा, म्हणजे याचा तात्पुरता फरक पडू शकतो, पण असा लॉंग टर्मसाठी फरक पडणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या काय करायच्या आहे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही सांगणार आहात. पण हेअर सिरम झालं किंवा हेअर ऑइल झालं, ह्याचा किती फरक पडतो? कारण मला असं वाटतं हेअर ऑइल आपण वर्षानुवर्ष ऐकतोय किंवा केरळमध्ये सुद्धा खूप तेल लावून त्यांचे केस खूप छान असतात असे आपण बघितलेले आहेत. मोठे मोठे काळे भोर आणि असे केस, कारण ते खूप तेल लावतात आणि त्यांच्या आहारामध्ये सुद्धा
कोकोनटचा खूप समावेश असतो, त्यामुळे ह्यांचे केस खूप छान असे काळेभोर असतात. तर हे खरं आहे का, म्हणजे हे रिलिव्हंट आहे का? आमचे फार व्हिडिओ बघितलेले आहेत आणि त्यांनी खूप हेल्प इन डिटेल सांगितलेत तुम्ही की कुठलं कुठलं हेअर ऑइल वापरलं पाहिजे हेअरसाठी. सो हेअर आणि सिरमचा येस इफेक्ट होतो, पण आपल्याला हे पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की हे हेअरच्या शाफ्टलाच होणार, इंटरनली नाही. त्यांनी परत सांगेन हेअर फॉलही नाही आणि हेअर ग्रोथही होणार नाही. आपल्याला ऑइल मी दोन्ही एक एक करून मी सांगतो. पहिले तर हेअर ऑइलबद्दल सांगतो. जर का तुमचा ऑइली स्काल्प आहे आणि तुम्ही 2 ते 3 दिवस जर का हेअर वॉश नाही केला तर तुम्हाला आपल्या रूटच्या बाजूला सेबेशियस ग्लँड नावाची एक ग्लँड असते, ती ऑइल सिक्रेट करत असते. जर काही लोकांचं आपण ऐकलं असेल की ऑइली स्काल्प आहे, खूप जण बोलतात की ऑइली स्काल्प आहे, तर त्या लोकांमध्ये आधीच ते जास्ती ऑइल सिक्रेट होतं, वरतून तुम्ही अजून ऑइल टाकणार. त्या लोकांमध्ये काय होऊ शकतं, तर फेसवरती पिंपल्स आणि केसांमध्ये छोट्या छोट्या पुळ्या यायला सुरू होऊ शकतात. सो त्या पेशंट्सना अवॉइड करायचं आहे. मी हे सांगू इच्छितो की सगळे स्काल्प, सगळे केस, प्रत्येक पेशंट वेगळा आहे. आपल्याला वेगळं वेगळं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणून मी स्टार्टच तसा केला की तुमचा कोणता हेअर टाईप आहे हा सिलेक्ट करा. अच्छा, पण आपल्याला हेअर टाईप कसा आहे हे आधी जाणून घेणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे की तुमच्या व्हिडिओमधून जे बघितलं त्याच्यावर ते एकदम करेक्ट सांगितलेलं आहे की हेअर ऑइल जे आहे हे आपल्या जे स्प्लिट एंड्स असतात, जे ब्रेक व्हायला झालेले असतात, किंवा आपले नॉर्मल हेअर शाफ्टसुद्धा ह्यांना हायड्रेशन देतं, त्यांना नरिशमेंट देतं. हे तुम्ही सांगितलेत त्याच्यात. दुसरं आता आपण हेअर सिरमबद्दल बोलूया. हेअर सिरमचा पुन्हा मेन काम आहे की तुमचं फ्रिझीनेस, तुमचं रफनेस कमी करणं. पण डॉक्टर, काही सिरम हे असे आहेत की जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमच्या स्कॅल्पला गेल्यानंतर काय म्हणतात, जसं की तेल आपण हे तर रूट्सलाच लावतो, तसे काही सिरम्स हे रूट्सला लावल्यामुळे ते अगेन तुम्ही म्हणता की ते खरं तर पोचत नाहीत रूट्समध्ये, पण तरीसुद्धा तेलसुद्धा पोचत नाही, पण तरीसुद्धा ते आपण नरिशमेंट देण्यासाठी आपण लावतो. तर ती नरिशमेंट मिळते म्हणून मी सेम सांगेन की ते रूट्ससाठी नाही आहे, हे आपल्या स्किनपासून बाहेर येणाऱ्या केसाच्या भागाच्या मदतीसाठी आहे. ओ, आणि रूट्सच्या खाली जे आपले केस जिथून उगवतात त्याच्यासाठी एक वेगळ्याच गोष्टी आहेत. वेगळ्या गोष्टी आहेत. आणि रूट कॉज काय आहे हा आपण कधीच शोधत नाही. आपण बोलू त्याच्याबद्दल. आपण रूटच्या वरती बोलतोय आणि रूटच्या वरती तात्पुरते की बाबा आज मला कुठल्या तरी प्रोग्रामला जायचं आहे आणि आता पटकन माझे केस शाईन व्हावेत म्हणून मग मी ते राईस वॉटर लावलेलं आहे, पण त्याने पडतो फरक. येस, पण ते तात्पुरतं, म्हणजे त्या वेळेपुरतं होईल, लॉंग टर्म मध्ये तुम्हाला हेल्प होणार नाही. हा, आणि मला असं वाटतं की हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स हे हार्मलेसच Yes. त्यामुळे ते वापरायला काही हरकत नाही. शुअर. बाहेरचे मी कायम म्हणते की बाहेरचे काही केमिकल युक्त तुम्ही एक्सपेरिमेंट करत बसण्यापेक्षा ना हे घरातलं कधीही चांगलं, उत्तम. खूप छान. मला असं वाटतं की सगळ्या म्हणजे शॅम्पू कुठला वापरायचा, कंडिशनर कुठलं वापरायचं आहे तुम्ही सांगितलं, सिरम आणि ऑइलचं काय महत्त्व आहे किंवा त्याचं काय काम आहे, केवढं काम आहे. आपण ॲक्च्युली विचार खूप करतो की हे तेल लावल्यानंतर माझे केस खूप छान होतील वगैरे वगैरे, पण प्रत्येकाला तो फरक पडेलच असं नाही. कारण त्यावेळेला जर का आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशनच कमी असेल, किंवा तुम्ही पुढे याच्यावर पण बोलणार होतात की म्हणजे बोलू आपण कदाचित, तुम्ही म्हणाला होतात की आपण हा विषय घेऊया की पाणी कुठलं वापरताय, वातावरणात काय बदल झालेत, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या केसांवर होतो. त्याच्यामुळे ह्या ज्या एक्सटर्नल अप्लाय करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा किती बाबा फरक पडू शकतो ते त्या कंडिशनवर अवलंबून आहे आणि त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. वा, खूप छान माहिती कळली. आज एवढं तरी कळलं की शॅम्पू मार्केटमधून विकत घेताना आपण काय गोष्टी बघायच्या, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भृंगराज किंवा अनियन यासारख्या, किंवा आपण आलं किंवा या संदर्भातले ज्या शॅम्पू कंडिशनर्स जे काही आहेत जे मिळतात, तर ते मला असं वाटतं की ते नॅचरल इन्ग्रेडियंटपासून आहे, तर ते वापरले तर काहीच हरकत नाही. तर खूप छान माहिती मिळाली. पण आपल्याला कुठल्या प्रकारचे स्कॅल्प असतात किंवा कुठल्या प्रकारचे व्यक्तीप्रमाणे सगळे प्रकार असतात हे तुम्ही आम्हाला सांगणार आहात, पण ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण ऐकूया. थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली. आणि आजचा हा विषय जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला आणखीन काय ऐकायला आवडेल हे सुद्धा सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.